नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे सध्या जगामध्ये एक नंबरचा ट्रेंडिंगचा विषय म्हणजे आहे इप्स्टीन फाईल. त्या फाईलमुळं ती फाईल ओपन झाल्यामुळं काय जगामध्ये सगळी हाहाकार झालेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळे अमानवी कृत्य त्या इप्स्टीन फाईलमुळं या जगाच्या समोर आलेली आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये काय काय झालं, लहान लहान लेकरांवरती कशा पद्धतीचे अत्याचार झालेत हे आपण सगळ्या त्या इप्स्टीन फाईलमध्ये पाहिलंय. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की त्या इप्स्टीन फाईलमधली जी नावं आहेत ती जगांमधली सगळ्यात श्रीमंत लोक आहेत त्यांची ती नावं आहेत. म्हणजे ते फक्त त्यांच्याकडे सत्ता, पॉवर नाहीये. पैसा, सत्ता, पॉवर हे तर आहेच आहेत. पण ते ग्लोबल लीडर आहेत. मग असे लोक त्यांच्या फाईल अशा पद्धतीने ओपन का होऊ देतील? हाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे मला हे म्हणायचंय, हीच लोक जे या देशाला, या जगाला चालवण्याचं काम जे लोक करतात, त्या लोकांच्या फाईल ओपन कशा होतात? म्हणजे त्या फाईल त्यांनी ओपन केल्यात का या ओपन कराव्या लागल्यात? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मग म्हणजे जी लोक या जगामध्ये कोरोना आणू शकतात, त्याची लस आणू शकतात आणि त्याचे दुष्परिणाम मात्र आम जनतेला भोगावे लागतात, अशी लोक त्यांची फाईल का ओपन करत असतील? हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. आणि त्याचं उत्तर कदाचित तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. पण मला तरी असं वाटतंय या लोकांना दाखवून द्यायचंय की आम्ही पैसा, पॉवर आणि आमचे जे काही आम्ही ग्लोबल लीडर आहेत याच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो. भलेही ते अमानवी कृत्य का असाना, या निसर्गाच्या विरोधात का असाना, परंतु आमचं कोणीच काही करू शकत नाही ही त्यांची भावना असावी. आणि तुम्हाला दाखवून द्यायचंय की आम्ही काहीही करू शकतो हे दाखवून देण्यासाठी कदाचित इप्स्टीन फाईल कदाचित बाहेर आली असावी. हे मला वैयक्तिक वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून तुम्ही निश्चितच कळवा. पण त्या सगळ्या हरामखोरांना सांगू इच्छितो ज्यांनी या लहान लहान लेकरांचं रक्त पिलंय, त्यांच्यावरती अमानवी अत्याचार केलेत, त्या सगळ्या हरामखोरांना सांगणं आहे की या गोष्टीचा हिशेब होणार. परंतु या ठिकाणी ते पाहायला कदाचित आपणही नसू किंवा तेही नसतील. पण ही गोष्ट मात्र साफ चुकीची आहे. आणि आपल्या देशामध्ये सुद्धा जे लहान लहान लेकर गायब होत आहेत ना, तर तुम्ही रेकॉर्ड्स पाहिले, मुंबई असतील, दिल्ली असतील, इथं या ठिकाणी खास करून मुलींचं गायब होण्याचं प्रमाण मागच्या काही वर्षापासून या ठिकाणी वाढलेलं आहे. मग मला असा संशय येतोय की या जसं इप्स्टीन फाईल जेफ्री इप्स्टीननं ज्या पद्धतीने एक स्वतःचं आयलंड खरेदी केलं होतं आणि तिथं हा सगळा अन्याय अत्याचार करत होता, तसं एखादं आयलंड तर नाही, परंतु एखादी मोठी बिल्डिंग या भारत देशामध्ये तर नाहीये ना. कारण की कित्येक मुली मागच्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी गायब होत आहेत. पोलिसांचे जर रेकॉर्ड चेक केले आपण तर ती माहिती तिथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे असं कदाचित होऊ शकतं, हा तर्क आहे. तुम्हाला काय वाटतंय निश्चितच तुम्ही सांगा. तूर्तसा थांबतो. धन्यवाद.